तर आता वाजत आलेत 5:45 आणि आता आम्ही वडे तळायला. छान आहे. हाय, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? खूप दिवसांनी आपला व्हिडिओ येतोय आपल्या चॅनलवर. तर आज थोडासा स्पेशल डे आहे, तर म्हटलं व्हिडिओ करूया. कारण हल्ली मी थोडे शॉर्ट्स करते, इंस्टाग्रामला वगैरे ऍक्टिव्ह असते. मोठे व्हिडिओ एवढे बनवले जात नाहीयेत माझ्याकडनं. पण आज थोडा स्पेशल डे आहे, तर म्हटलं चला तुमच्याशी पण शेअर करूया. तर आज आहे माझ्या नवऱ्याचा म्हणजे अनिकेतचा बर्थडे. आणि अनिकेतचा बर्थडे म्हणजे घरात खूपच एकदम एक वेगळंच वातावरण असतं. कारण सगळ्यात जास्त मुलं एक्सायटेड असतात, मीही एक्सायटेड असते. दरवर्षी मी बर्थडेला काही नाही काहीतरी त्यांच्या आवडीचं बनवणं, चांगलं जेवण बनवणं किंवा बाहेर फिरायला जाणं हे आमचं दरवर्षी असते. छोटंसं डेकोरेशन करणं हे मी खूप वर्ष आधीपासून करत आली आहे. आणि असं नाही की मीच करते, अनिकेतही माझ्या बर्थडेला तेवढंच करतात. तर आज अनिकेतचा बर्थडे आहे आणि सकाळपासून भुवी स्कूलला गेली आहे आणि आज घरी आहे. सकाळी मी उठली, त्याच्यानंतर भुवीचा टिफिन वगैरे झाला आणि त्यानंतर मी कामाला लागली. कारण की आज खूप सारे पदार्थ मला बनवायचे होते. आज बनणार आहेत वडापाव, पाणीपुरी, त्याच्यानंतर कुकुंबर बाईट्स, यल्लापिनो बाईट्स आणि जामुन शॉर्ट्स बनवायचं आहे मला. पण ह्याच्यातलं अर्ध प्रिपरेशन झालेलं आहे, अर्ध बाकी आहे. पाणीपुरीचं सगळं रेडी झालेलं आहे, वडापावची भाजी बनलेली आहे, बाकी सगळं अजून करायचं आहे. कारण घर पण मी पूर्ण साफ करत होती सकाळपासून. घर डेली साफ असतं, पण एवढं का साफ करत होती ते आता सांगते. कारण की आज अनिकेतला सरप्राईज द्यायला म्हणून आमचे सगळे इथले फ्रेंड्स जे आमच्या खूप क्लोज आहेत ते सगळे येणार होते. पण ते सरप्राईज राहिलं नाहीये, ते अनिकेतला समजलेलं आहे. कारण ते येत आहेत म्हणून मी म्हटलं की चला आपण त्यांच्यासाठी काहीतरी छान छान बनवू. दरवर्षी मी अनिकेतच्या बर्थडेला बनवते पुरणपोळी, कारण त्यांना फार आवडते. आणि रात्री आम्ही जेवायला जातो, हे आमचं असतं. पण आज थर्सडे आहे, सो जेवायला तर काही आम्ही बाहेर जाणार नाही आहेत. कारण थर्सडेला आम्ही नॉनव्हेज खात नाही आणि माझा फास्ट पण असतो. सो जस्ट माझी पूजा वगैरे सगळं झालं आणि माझं अर्ध प्रिपरेशन करून मी सगळं फ्रीजमध्ये ठेवलेलं आहे. आणि आता पुढच्या सगळ्या गोष्टी सुरुवात करेन. काय काय करायचं आहेत मला त्या म्हटलं पाणीपुरीची काही रेसिपी दाखवत नाही, वडापावची रेसिपी दाखवत नाही, कारण ते मी शेअर केलेलं आहे ह्याच्या आधी US मध्ये पण व्हिडिओमध्ये बऱ्याचदा. तर म्हटलं चला आज एक नवीन पदार्थ बनवणार आहे, त्याची मी रेसिपी तुमच्याशी शेअर करेन, ते तुम्हाला थोड्या वेळाने दाखवेन. त्याआधी आज कोण येणार आहेत ते सांगते. आमचे जे क्लोज फ्रेंड आहेत, जे तुम्ही खूप वेळा व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत, ते सगळे खूप वेळा व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत, ते आज येणार आहेत. सरप्राईज देणार होते अनिकेतला, पण ते काही सरप्राईज नाही राहिले. अनिकेतला समजलेलं आहे की आज ते येणार आहेत ते, सो दॅट्स ओके. आणि आता माझं त्याच्यासाठीच मी सगळं घर क्लीन करत होते सकाळपासून. घर तर नेहमी क्लीन असतं, पण आपल्या घरी कोणी येणार आहे त्या दिवशी आपण जरा जास्त क्लिनिंग करतो. बाथरूम, मिरर, त्याच्यानंतर व्हॅक्यूम करणं, ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत. अनिका लेट उठली आता, तिलाही मी आत्ता भरवलं. देवपूजा झाली माझी आत्ता, कारण आज माझा फास्ट आहे. आणि अनिकेतची आई अनिकेतसाठी शिरा बनवते सकाळीच केळं वगैरे टाकून बर्थडे दिवशी. सो मग अनिकेतला आज पुरणपोळी नाही म्हणून मी शिरा बनवलेला होता. सो त्यांनी सकाळी खाल्ला, त्यांना शिरा फार आवडतो, मला एवढा आवडत नाही. तर चला आता भुवी पण यायची वेळ झालेली आहे. आणि माझी बाकीची पण मला केक अजून घेऊन यायचा आहे. केक ती लोक आणणार आहेत, पण मी पण केक घेऊन येणार आहे. त्याच्यानंतर मला अजून 1-2 गोष्टी आणायच्या राहिल्या, जे मला बनवायचं आहे त्याच्यासाठी 1-2 गोष्टी अजून हव्यात, सो त्या पण आणायच्या आहेत. त्याच्यासाठी शॉपला जायचं आहे, थोडंसं डेकोरेशन पण करायचं आहे. कारण दरवर्षी मी अनिकेतच्या बर्थडेला छोटंसं डेकोरेशन तर करते. यावर्षी मला कुठे लावायचं काय ते समजत नाहीये, त्यामुळे मी जास्त काय आणलं नाहीये, थोडंसं आणलंय ते मी आता तिथे लावेन. अनिकेतही माझ्या बर्थडेला तेवढंच करतात. सो अशा प्रकारे आज एकदम छान उत्साह आहे अनिकेतच्या बर्थडेचा. कारण बरं छान वाटतं, कारण जो माणूस आपल्यासाठी प्रत्येक सणाला, प्रत्येक आपल्या कोणत्याही ओकेजनला, बर्थडे असू दे, मुलांचा बर्थडे असू दे, माझा असू दे, ॲनिव्हर्सरी असू दे, एवढे धडपडत असतात. 10 वेळा खाली जा, हे घेऊन ये, ते घेऊन ये. तर त्यांचा आज बर्थडे आहे, सो त्यांना जेवढं माझ्याने जमेन तेवढं मी प्रयत्न करेन की त्यांना स्पेशल फील व्हावं. आणि मी दरवर्षी हे करत असते. सो चला कसा बर्थडे सेलिब्रेट करतो, काय करतो, हे मी सगळं तुमच्याशी शेअर करेन. सो चला आता आली आहे मी डॉलरामामध्ये. त्याच्यानंतर मग मी केक घेईन. इथून 1-2 गोष्टी घ्यायच्या होत्या मला, केलेली बलून घेण्यासाठी, पण मला काही बलून मिळाला नाही. सो दॅट्स ओके. अजून एक वस्तू हवी होती ती मी घेतली इथे डॉलरामामध्ये. आणि इथे आता फ्रेश स्ट्रीट मार्केटला जाते केक घेण्यासाठी. सो इथेच आहे, ते जवळच आहे.
मी जाऊन आधी केक वगैरे घेऊन आले आणि आता अनिकेत गेले भोवीला आणायला. तोपर्यंत म्हटलं पटकन हे छोटस डेकोरेशन मी घेऊन आली आहे ते करूया. बघू कितपत होत जमतंय मला ते. तू केलं का पण पप्पांना उठल्यावर हॅपी बर्थडे अनिका? सो आता मी डेकोरेशन करत होते, काही जास्त नाही केलं, ह्यालाच वेळ लागला हे करेपर्यंत. आणि तोपर्यंत बलून एक इथे ब्लो झाला, त्याच्या आतमधली सगळी कन्फिटी पडलेली आहे खाली. तर चला 2:45 झाले, मला खूप सगळं जेवणाचं करायचं आहे, तर आता पटकन करायला जाते. सो आता इथे मला येलापिनो बाईट्स बनवायचे आहेत, त्याच्यासाठी हे येलापिनो घेऊन आलेली आहे मी. तर आता ते त्याचं पहिल्यांदा फिलिंग बनवून घेते आणि येलापिनो बाईट्सचं बनवून झालं की मग माझी जी अजून 2 हे करायचे आहेत रेसिपी त्या करून घेते. सो आधी ह्यांना वॉश करून घेते आणि मग सो हे येलापिनो जे बाईट्स आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात. चिकन पण घालतात, व्हेज घालतात किंवा नॉर्मल चीज पण घालतात. तर मी आज थोडं त्याला इंडियन ह्याच्यामध्ये बनवते. सो मी फिलिंग, कारण नुसतं सगळं चीज भरलं तर सगळं चिजी लागतं. तर मी त्याचं आलू मिक्सर करणार आहे. सो आपण त्याच्यामध्ये जे हवे ते व्हेजेस घालू शकतो. इथे मी बटाटे घेतलेले आहेत बॉईल करून आणि आता त्याच्या आतमध्ये मी कांदा घालते, टोमॅटो घालते, सॉल्ट घालूया, बॉईल केलेले बटाटे, त्याच्यानंतर टोमॅटो, कांदा, सॉल्ट. आता त्याच्यामध्ये थोडीशी आमचूर पावडर घालते, थोडा टँगी फ्लेवर येतो. मग त्यानंतर गार्लिक पावडर पण टाकते. हे आता अनियन पावडर टाकते आणि आता आपण हे घालूया क्रीम चीजात. तर आता हे बघा असे छान असे फिलिंग करून घेतलेले आहेत आणि मग संध्याकाळी त्याला वरून अजून थोडी प्रोसेस आहे ती नंतर दाखवेन ज्यावेळी बेक करायचं असेल. आता इथे संध्याकाळ झाली आहे, मग आता सगळी फ्रेंड्स यायची वेळ झाली आहे म्हणून म्हटलं पटकन मी ड्रेस चेंज केला, तयारी नंतर करेन. इथे आता मी जामून शॉट बनवते, त्याच्यासाठी फ्रोझन जामून मी घेऊन आलेली आहे इंडियन स्टोअरमधून आणि ते आता त्याच्यामधलं जे सीड आहे ते काढलेलं आहे आणि आता मी ते मिक्सरला लावते. त्याच्यामध्ये थोडंसं लेमन, थोडंसं ब्लॅक पेपर पावडर आणि थोडंसं सॉल्ट आणि थोडी शुगर ॲड केलेली आहे. मस्त असा कलर आलेला आहे. फक्त आता जरा आज बर्थडे बॉयला विचारूया की त्याच्यात अजून पाणी घालावं लागेल का. तर आता वाजत आले 5:45 आणि आता आम्ही वडे तळायला घेतोय आणि अजून एक आयटम बनवला पण त्याचा व्हिडिओ घ्यायचा राहिला, लास्टला दाखवेन. तर आता मी ही चटणी बनवण्यासाठी इथे लसूण आधी फ्राय करून घेते. आता मी रेडी झालेली आहे, मुलांना पण रेडी केलंय. मी काय सिंपल असा ब्लॅक ड्रेस घातलेला आहे कारण इथे काय मोठी अशी पार्टी नाही आहे ही, सो त्यामुळे. आणि आता घरात पण सगळं बऱ्यापैकी आता सेट झालेलं आहे आणि आता वडापाव तळायचे आहेत, येलापिनो बाईट्स बनवायचे आहेत, त्याच्या आधी कचरा खाली काढून नेऊन टाकायचा आहे. तर आता चला काय. सो आता इथे येलापिनो बाईट्स जे बनवते त्याला ब्रेड क्रमने कोटिंग करून आता ते बेक करणार. फ्रेंड आली आता, दुसरी खाली आली आहे पार्किंगमध्ये, तिला मी आणायला जाते खाली. अजून एक येते आणि अजून आत्ता जस्ट एक ऑफिसमधनं आली आहे घरी. सो ती पण अनिकेतच्या बर्थडेसाठी सगळी अनिकेतची दोस्त मंडळी आलेली आहे. सॉरी चुकून लाईट बंद झाली. अजून एक दोस्त मंडळी आलेली आहे आणि अरे इथे आता टेबल सेट केलेला आहे. इथे आहेत येलापिनो बाईट्स, त्याच्यानंतर पाणीपुरी, वडापावचे पाव, त्यानंतर इथे आहे कुकुंबर बाईट्स आणि हे आहेत जामून शॉट्स. ते थोडंसं डेकोरेशन केलं होतं, मग माझे फ्रेंड्स आल्यावर बोलले आपण थोडं अजून बलून वगैरे साईडने लावूया, तर त्या आता इथे ते करतायत.
नाही ठीक आता लावायचं. अरे तू अजून मान सबक सम- शिकला नाहीयेस. आम्ही त्याला तुझा बर्थडे कधी आहे? लय लांब आहे माझा. होय. लांब म्हणजे काय? लय लांब आहे असं. खरं. हा का? हा. सो आत्ता वाजलेत 11:15. जस्ट सगळे घरी गेले आणि आता सगळा पसारा काढायचा आहे. तर छान खूप मज्जा आली. अनिकेतचा फर्स्ट टाइम इतका छान बड्डे सेलिब्रेट झाला. खूप मजा आली फ्रेंड्सबरोबर एवढा छान बड्डे सेलिब्रेट करायला. आणि ती लोक आली आणि इतकं तेच खूप भारी वाटलं की सगळेजण घरी आलेत. आणि आज मेन म्हणजे विगडे होतं, सगळ्यांचं ऑफिस होतं. सो त्यांच्यासाठी पण टफ होतं आणि प्लस उद्या पण ऑफिस आहे. पण तरी पण ते आले. सो त्यामुळे खूप छान वाटलं. आणि बाहेर राहून एवढे छान फ्रेंड्स मिळणं म्हणजे वी आर ब्लेस. सो चला आता पटकन हे सगळं आवरते आणि उद्या पुन्हा जायचं आहे. भुवीच्या स्कूलमध्ये स्पोर्ट्स डे आहेत आणि अनिकाचा उद्या लास्ट डे आहे स्कूलचा. सो तिचं सर्टिफिकेशन डे वगैरे सगळं आहे. तर आता हे बघा सगळा असा पसारा पडलेला आहे. तर आता ते सगळं आवरते. अशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेट झाला आणि हा व्हिडिओ इथे एंड करत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.